मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नांदेडमध्ये आज ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी हक्क परिषद घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत। तर काय सांगाल, आज नांदेडमध्ये ओबीसी हक्क परिषद घेण्यात आलेली आहे, जिल्ह्यामधून मोठे ओबीसी बांधव एकत्रित झाले होते। आज पहिल्यांदा जवळपास 2 दिवसांमध्ये हे नियोजन करण्यात आलं होतं आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये या बैठकीसाठी परिषदेसाठी उपस्थित होते आणि या ठिकाणी एकच निर्णय घेण्यात आला आहे महत्त्वाचं की 51 लोकांची कमिटी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि उद्यापासून आंदोलन मोर्चे चालू होणार आहेत। येणाऱ्या 17 तारखेला या महाराष्ट्रामध्ये जे काही मंत्री आमदार खासदार येतील त्यांना अडवणे, त्यांना काळ्या फिती दाखवणे आणि त्यांना काळे झेंडे दाखवणे, निदर्शनं करणे हा एक या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे आणि तालुक्याचे किमान एक 50-50 हजाराचे मोर्चे आणि जिल्ह्याचा किमान एक 10 लाखाचा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सगळे जिल्ह्याचे मराठवाड्याचे मोर्चे झाल्यानंतर मराठवाडा पातळीवर 1 करोड लोकांचे समाज बांधवांचे त्या ठिकाणी आपण मोर्चे काढणार आहोत। आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा समाजाने आंदोलन केलं ते त्यांच्या समाजासाठी केलं, ते खरोखरच भूषणीय आहे, त्यांच्या हिसाबाने त्यांनी केलं आहे। सगळ्यांनी आपल्या आपल्या जातीसाठी समाजासाठी करणं हे काही वावगं नाही, पण जे भारतीय जनता पार्टी रोज उठून सांगत होते की आम्ही तुमचं DNA आहोत, तुम्हाला आम्ही धक्का लागू देणार नाही, ओबीसी आमचा घटक आहे, आणि काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने सगळ्यांना चूप केलंय, विरोधी पक्षांना चूप केलंय, सगळ्या पक्षाला एकत्र घेऊन आम्हाला या ठिकाणी दगाबाजी केली, आमच्या छातीवर त्याने खंजीर खुपसलंय। म्हणून हा रोष मराठा समाजाच्या विरोधात नसून तर हा रोष या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी एकच आहे, तुम्ही जे गॅजेट लावलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये मग सगळे जे वेगवेगळ्या समाजामध्ये लोक आहेत त्याच्यात खूप सारे नोंदी आहेत, त्या नोंदीनुसार तुम्ही सगळ्यांना आरक्षण देणार आहात का? मग देणार नसाल तर मग एका समाजाला त्या नोंदी कशा देऊ शकतात? दिलं तरी आता उद्या सरकार हे नाटक करू लागलंय। हा सरकार काय करणार आहे, ह्या नोंदी त्याने रद्द करणार आहे किंवा कोर्टामधून ते रद्द करून आणणार आणि उद्या आमच्या पाठीवर हात फिरवणार, पहा आम्ही त्यांचं त्या ठिकाणी आरक्षण काढलंय। आरक्षण निघत नाही मित्रांनो। 58 लाख इतक्या नोंदी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत, प्रमाणपत्र दिले आणि व्हॅलिडिटीची परमिशन हे गाव पातळीवर त्यांनी सुलभ करून दिली आहे, त्यामुळे त्यांना व्हॅलिडिटी मिळणार आहे। आमचं म्हणणं असं आहे की त्यांना कोणत्या याच्यामध्ये 10% त्याला सरकारने दिलेलं आहे, ESWचं आरक्षण आहे, आणखीन 20% द्या, 50% द्या, काय उरले त्या ओबीसीमध्ये? 400-500 जाती, 400-500 लोक, हजारो करोडो लोक, काहीच कोणाला सापडत नाही। तुम्ही वितुष्ट होऊ नका, आम्हालाही वितुष्ट करू नका। आम्ही गावगाड्यामध्ये